नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाचलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं कामगतिं कृष्ण गच्छति। कच्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्नाभ्रविमनश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणपथि। एतन्मे संशयं कृष्ण छेतुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य छेतान्न ह्युपपद्यते। परि अनेक एक गोसाविया मज संशय असे साविया। तो वाचोने फेडावया समर्थ नाही। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण क्रमशः करत आहोत। मन अतिशय चंचल असल्यामुळे साम्य अवस्था प्राप्त करण्याकरिता लागणारी स्थिरता दीर्घकाल माझ्याकडे राहणार नाही। त्यामुळे आमच्याकडून साम्य अवस्था प्राप्त होईल का न होईल असा भक्तराज अर्जुनाने देवाला आपला मनोभाव व्यक्त केला आणि भगवंताने सुद्धा अर्जुनाचं म्हणणं मान्य केलं, पण पूर्ण अंशामध्ये मान्य केलं नाही। असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम। अतिशय मन चंचल आहे, निग्रह करण्याकरता कष्टाने त्याचा निग्रह करता येतो, परंतु अभ्यास आणि वैराग्याची जडजोड दिली तर मनालाही आपल्याला ताब्यामध्ये आणता येतं। ज्याच्या मन ताब्यामध्ये आहे अशा पुरुषाकडून योग अभ्यास आणि वैराग्य या उपायाने सहज साध्य केला जातो। परंतु ज्याचं मन ताब्यात नाही, जो कधी अभ्यासच करत नाही म्हणजे साधना करत नाही आणि विषयांच्या विषयी असणारी विरक्ती किंवा वैराग्य ज्याच्या अंतःकरणात नसेल त्याच्याकडून योग साधना घडणार नाही। योग साधना घडणार नाही म्हणजे भगवत प्राप्तीकरता लागणारी जी साधनं असतात त्याला योग म्हणतात आणि तो योग अनेक प्रकारचा आहे, जसं की कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि अष्टांग योग। यापैकी कोणताही योग साध्य होणार नाही, म्हणून परमार्थामध्ये प्रारंभालाच विरक्ती लागते आणि वारंवार केला जाणारा यत्न त्याला अभ्यास म्हणतात। ज्याच्याकडे मनासहित इंद्रियावर विजय संपादन केलेला आहे त्याला योग घडतो। हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाने आपला भाव पुन्हा व्यक्त केला की खरंच आहे, देव म्हणतात या देवाच्या बोलण्यामध्ये चूक घडण्याची शक्यता नाही। खरंच असं आहे की योग बळाच्या समोर मनोबळाचा निभाव लागणार नाही। मन कितीही चंचल असेल आणि अंगामध्ये जर योगाचं बळ असेल तर मनाचं चांचल्यत्व टिकणार नाही। याला प्रबलतेचा आणि दुर्बलतेचा विचार असं म्हणतात। एरवी सर्व इंद्रिय बळाचा विचार केला तर मन सगळ्यात बलवान आहे, पण योग बळाचा विचार केला तर प्रबल किंवा बलवान असणारं मनसुद्धा योग बलाच्या समोर आपला टिकाव धरत नाही, अर्थात मनाचा निग्रह केला जातो। हे ऐकल्यानंतर पुन्हा अर्जुनाच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला। काल आपण या श्लोकांची प्रस्तावना पाहिली, थोडासा संदर्भ घेऊन पुढे जाता येईल। बऱ्याचदा हा प्रश्न आपल्याही जीवनामध्ये येतो, पण आपल्याला ते शंकेचं समाधान मात्र होत नाही। कधीकधी आपल्या मनाच्या आतून प्रश्न येतो किंवा कधी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आणि लोकव्यवहारातल्या लोकांनी एखादं वाक्य वापरलं तरीसुद्धा परमार्थाच्या विचारापासून आपलं स्वतःचं मन विचलित होण्याची फार शक्यता असते। एकतर मन परमार्थाकडे येतच नाही आणि जर परमार्थामध्ये आपण आलो, बरेच दिवस आपण साधना केली आणि इप्सित फल जर मला मिळालं नाही तर आपलंच मन परमार्थाच्या मार्गापासून बऱ्याचदा विचलित होतं। याला कधीकधी आपली साधनाही कारण असते आणि कधीकधी समाजातल्या लोकांचे वाक्य वारंवार ऐकले किंवा पाहिले तरीसुद्धा आपलं मन विचलित होण्याची शक्यता बऱ्याचदा असते। मग अशा प्रसंगाला साधकाला वाटतं की आपण हा मार्ग धरलेलाही खरं आहे, परंतु आपलं निश्चित कल्याण होईल का न होईल याचा एक संशय मनामध्ये असतो आणि तोच संशय
भक्तराज अर्जुनाने देवाच्या समोर व्यक्त केला. यातला प्रास्ताविक भाग असा आहे की एखादा साधक ज्याने कर्माचा परित्याग केलेला आहे आणि अजून त्याला ब्रह्मज्ञान मात्र मिळालं नाही, ज्याने विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व या साधन चतुष्टयाचा अंगीकार करून काया वाचा मनाने सद्गुरूंची शरणागती केलेली आहे, ब्रह्मज्ञानाकरता जो समर्थ झालेला आहे, परंतु प्रयत्नाचा अभाव असेल किंवा त्याचं आयुष्य कमी पडलं, यामुळे त्याला ब्रह्मज्ञान तर काही झालं नाही आणि ब्रह्मज्ञानाच्या अभावी त्याला मोक्ष मिळाला नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान न मिळाल्यामुळे मोक्ष नावाची गती मिळाली नाही, कर्म टाकल्यामुळे त्याला स्वर्ग मिळणार नाही, उपासना करत नाही म्हणून त्याला सत्यलोकाची प्राप्ती होणार नाही, बरं निषिद्ध कर्माचरण करत नाही म्हणून नरकाची गतीसुद्धा मिळणार नाही. मग अशा साधकाला नेमकी कोणती गती मिळते? कर्मापासून, उपासनेपासून, तत्त्वज्ञानापासून, वाईट कर्मापासून किंवा पुण्याच्यापासून ज्या ज्या गती मिळण्याची शक्यता असते त्यातली एकही गती त्याला मिळत नाही. मग नेमकी कोणती गती त्याला मिळते? मग त्याचे अधोगती होते, ऊर्ध्वगती होते का त्याला मध्यगती प्राप्त होते, असा संशय निर्माण होण्याची शक्यता असते. साधना तर तो करतो आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर प्रवासाला निघाली तर ते मुक्कामापर्यंत पोचली पाहिजे, पण जर मुक्कामाला पोहोचलीच नाही आणि मध्यंतरी म्हणजे सूर्य मावळला, सूर्य अस्ताला गेला, तर मग तो नेमका कुठं राहतो? आता हा जर प्रश्न आपल्याला विचारला तर आपण काय म्हणू? जर तो मुक्कामाला नाही गेला तर मग धर्मशाळेत थांबेल, नाहीतर एखाद्या वनात राहील किंवा गावात राहील. तसं या साधकाचं होतं की काय? तर भाव असा आहे, त्याला एक मुक्कामच करावा लागतो आणि तो मुक्काम पुढे येणार आहे. म्हणून भक्तराज अर्जुनाने प्रश्न विचारला, अयतिही, जो अल्प प्रयत्न करणारा आहे पण श्रद्धेनं मात्र संपन्न आहे, ज्यांचा श्री गुरुवचनावर, शास्त्रवचनावर इदम इत्थम एव, शास्त्र सांगतं तसंच आहे, असा ज्याचा पराकोटीचा विश्वास, त्याला म्हणतात श्रद्धा. श्रद्धेनं संपन्न आहे, पण जेवढे प्रयत्न करायला पाहिजे तेवढे प्रयत्न त्याच्याकडून होत नाही. हे भक्तराज अर्जुनाचं म्हणणं आहे असं नाही, हे आपलंच म्हणणं आहे. आळंदीला येण्याच्या अगोदर जेवढा आपला उत्साह असतो की नाही, जेवढी आपली उत्कंठा असते, इथं आल्यानंतर असं दिसतं की बऱ्याचदा तो उत्साह आपला कमी होतो. ज्या उत्साहाने, प्रसन्नतेनं, ज्या धारणा आपल्या मनी मानसी अगोदर असतात, बघा तुम्ही विद्यार्थी जर आळंदीत नवीन आला ना, कुणाचंही दर्शन घेतो तो, पण थोड्या वेळाने जेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये जाणतेपणा येतो, मग तो दर्शन घेण्याच्या अगोदर त्याच्या पाठीमागचं पाहतो. त्याला बॅकग्राऊंड म्हणतात की हा व्यक्ती कसा आहे, हे आपोआप घडतं बघा. त्याला संगतीचा प्रभाव किंवा दृष्टीचा बदललेला प्रभाव म्हणा, यामुळे या घटना घडतात. सुरुवातीला जो उत्साह असतो तो आल्यानंतर कमी होतो. याचं नेमकं काय कारण? अयतिही, प्रयत्न कमी करणार आहे, श्रद्धेनं संपन्न आहे आणि भगवंताशी आपला योग व्हावा. अंतिम काळामध्ये या योगापासून ज्याचं मन विचलित झालेलं आहे त्याला योगसिद्धीची काही प्राप्ती होत नाही. मग त्याला नेमकी कोणती गती मिळते? कारण तो कर्माच्या गतीपासूनही भ्रष्ट झालेला आहे आणि ज्ञानाच्या गतीपासून जो मोक्ष मिळावा त्यापासूनही तो नष्ट झाला. मग जसा ढगाचा समूह नष्ट होतो त्याप्रमाणे तोही नष्ट होतो का नष्ट होत नाही, असा एक भाव आहे. कारण ब्रह्ममार्गाच्या क्रमणामध्ये तो पथिक झालेला आहे, परंतु कोणत्याही एका ठिकाणी प्रतिष्ठित न झाल्यामुळे जणू विमूढ झालेला तो साधक नेमक्या कोणत्या गतीला प्राप्त होतो? मी हे तुम्हालाच का विचारतो? प्रभो एतन मे संशयम, हा माझा संशय आहे. आणि संशयमध्ये द्विकोटिक असतो, कधी कधी चतुष्कोटिकही असतो. कोटी म्हणजे प्रकार, द्विकोटिक, तो नष्ट होतो का नष्ट होत नाही, त्याची अधोगती होते का सद्गती होते, अशा प्रकारचा भाव असेल तर त्याला द्विकोटिक संशय असं म्हणतात. मग तो नष्ट होतो का नष्ट होत नाही, असा माझा संशय आहे. आणि हा संशय परिपूर्ण रीतीने तुम्हीच नष्ट करू शकता, कारण तुमच्यापेक्षा वेगळा या जगतामध्ये माझ्या संशयाचं निराकरण करेल
असा मला कोणीही दिसत नाही. हा भक्तराज अर्जुनाच्या मनातला प्रश्न आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला हे सुद्धा असं वाटतं की नाही की आपले वर्गातले मित्र त्यांनी परमार्थ मार्ग स्वीकारला नाही आणि भौतिक उन्नतीचा मार्ग स्वीकारला, त्यांच्या फार मोठ्या प्रगती झाल्या, भौतिक सगळी त्यांना अनुकूलता मिळाली आणि आपण मात्र हा निवृत्ती मार्ग स्वीकारला, अजून तर आपल्याला काही दिसणारसुद्धा नाही. म्हणजे प्रत्यक्षामध्ये देव स्वप्नातसुद्धा येत नाही, तर आपल्याला सगुण साकार दर्शन कधी होईल असे आपल्या मनामध्ये खंत निर्माण होऊ शकते. पण त्या सगळ्या प्रकारच्या संशयाचं निराकरण या सगळ्या श्लोकामध्ये आता पुढे क्रमशः येणार आहे. म्हणून हा प्रश्न भक्तराज अर्जुनाचा एकट्याचाच नाही आहे, तर हा परमार्थ पथिक असणाऱ्या सगळ्या साधकांच्या मनातला संशय भाव आहे की आपण मार्ग तर चांगला स्वीकारला आहे, पण जर आयुष्य मावळण्याच्या अगोदर मिळालं तर फार बरं आहे, नाही मिळालं तर मग नेमकं काय होणार आहे असा संशय निर्माण होतो. त्याचं निराकरण पुढे करता आपण श्लोकाचं चिंतन काल केलं होतं. आता यावर ज्ञानोबारांचं स्पष्टीकरण. परी आणिक एक गोसाविया मज संशय असे साविया, तो वाचूने फेडावया समर्थ नाही. मनोन सांगे श्री गोविंदा कवन एक मोक्षपदा, झोंबत होता श्रद्धा उपाये विन. इंद्रिय ग्रामोने निघाला आस्तीची या वाटा लागला, आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया. तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न एववेची, ऐसा अस्तु गेला माझा रिची आयुष्य भानू. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. आणि मग पुढे हा भाव स्पष्ट करण्यासाठी दृष्टांत येऊन पुढच्या सुद्धा सगळ्या 3 ओव्या एकत्र घ्यायच्या. पण त्यातला 2 प्रकारचा भाग केला की 33व्या ओळीपर्यंत हा सगळा एकत्र विषय आहे. परी परंतु. परी परंतु केव्हा शब्द आला? मन अतिशय चंचल आहे, अभ्यास आणि वैराग्याची जोड मिळाली तर मनाचा निग्रह करता येतो. ज्याचं मन अंतकरण ताब्यात आहे त्याला सहज योग प्राप्त होतो, आणि ज्याचं मन ताब्यात नाही त्याला योग प्राप्त होणार नाही. हे सगळं ऐकलं, या बाबतीत मला संशय नाही. म्हणजे मनाच्या चंचलतेच्या बाबतीत संशय नाही, परंतु आणखीन एक संशय दुसराच आला आहे. परी आणिक एक म्हणजे आणखी एक. हे गोसाविया. गोसाविया म्हणजे स्वामी, ज्याची संपूर्ण जगतावर सत्ता आहे ना त्याला स्वामी किंवा गोसावी असं म्हणतात. हा गोसावी शब्द जो आहे ना तो 9व्या अध्यायामध्ये आला आहे बघा. आकाशी सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दाहावे वर्षावे जळे, पर्वती बैसका न सांडावी, समुद्रे रेखा न लंडावी, पृथ्व्या भूते वहावी आज्ञा माझी, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चाळिता, मियाच निमिला साता, काळग्रासी तसे भूता, ये म्हणिया गते पुंडसोता सकळे जयाची, ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. असा समर्थ शब्द आला तिथे गोसावी शब्द आला. मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा असा एक शब्द आला आहे बघा की जी काळग्रासी तसे भूता ये म्हणिया गते पुंडसोता सकळे जयाचे. त्यात श्लोकावरची दुसरी ओवी आहे. हे चराचर आघवे जे प्रकृती आत साठवे, ते शिनली जे तविसवे ते परमगती मी. आणि जयाचे ने पंडसुता ते प्रकृतीच्या समजता मी गोसावी समजता त्रैलोक्याचा असा शब्द आला आहे बघा. तिथं 2-3 क्रमांकालाच ती ओवी असेल. ज्याची पंचमहाभूतावर सत्ता आहे त्याला गोसावी स्वामी असं म्हणतात. या जगतामध्ये रस्त्यावर पडलेला कागदसुद्धा वाऱ्याशिवाय उचलत नाही. भगवान म्हणतात ही सगळी सत्ता माझी आहे. म्हणजे अगदी वेदाला बोलविणारा, सूर्याला प्रकाश देणारा, किंवा पंचदशीमध्ये श्लोक आला उपनिषदातला, भयादस्य अग्निस्तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्रश वायुष्य, मृत्युर्धावती पंचमहा. या सगळ्यावर सत्ता देवाची आहे, संपूर्ण त्रैलोक्यावर. म्हणून हे गोसाविया भक्तराज अर्जुनाची निवड आहे. ज्याला आपल्या जीवनामध्ये गुरुपदाला स्वीकारलेलं आहे तर ते सामान्य व्यक्तिमत्व नाही. गोसाविया
सगळ्या त्रैलोक्यावर सत्ता गाजवणारा परमात्मा. मज संशय असे साविया. साविया म्हणजे सहजच मला आणखीन एक संशय आहे. अगोदरचा एक संशय होता तो आपण निराकरण केला, परंतु आणखीन एक मला संशय आला आणि तो नाम संशय. तो वाचून फेडावया समर्थ नाही. तुमच्याशिवाय तो संशय दूर करण्यासाठी या जगतामध्ये दुसरा कोणीही सामर्थ्याने संपन्न नाही. थोडंसं बारकाईनं बघा. विचारसागराच्या 3ऱ्या तरंगामध्ये सद्गुरूंची 3 प्रकारची लक्षणं आलेली आहे. पहिलं लक्षण आहे श्रोत्रियता, दुसरं आहे ब्रह्मनिष्ठता आणि तिसरी आहे कृपाळुता. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. तर ते कृपाळू पद सांगत असताना शिष्याला उपदेश देण्याविषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये अतिशय तळमळ आहे तर त्या वृत्तीला म्हणतात कृपाळुता. नंतर ब्रह्मात्मबोधामध्ये ज्याचं अंतकरण निमग्न झालं त्यांना म्हणतात ब्रह्मनिष्ठता. ती ब्रह्मनिष्ठता आहे. आणि त्याच्या अगोदर एक लक्षण आलं बघा, श्रोत्रियता. ते श्रोत्रिय कशाला म्हणतात? ज्याला वेदशास्त्राचं परिपूर्ण ज्ञान झालेलं आहे त्यांना म्हणतात श्रोत्रियता. ही श्रोत्रियता का असावी लागते? शिष्याला अनेक प्रकारचे संशय येतात आणि ते शास्त्राचं वेदाचं जर अध्ययन असेल तर बुद्धीमध्ये संशयाचं निराकरण करण्याचं चातुर्य येतं. म्हणून तर व्याख्यानाचं लक्षण करत असताना आक्षेपश्च समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम असं एक लक्षण सांगितलेलं आहे. म्हणून आक्षेप जर आला, एखादा संशय जर आला तर त्याचं आपल्याला समाधान करता आलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याकडे शास्त्राचं अध्ययन नसेल तोपर्यंत संशयाचं निराकरण करता येत नाही. नाहीतर शिष्याने प्रश्न विचारला, गुरुजी मला ब्रह्मदर्शन करवा बरं. गुरुवारी मारुदेवा सांगत असतात, असं एक शिष्य आला म्हणे, गुरुजी मला ब्रह्म दाखवा. ते गुरुजींनाच ब्रह्म माहिती नव्हतं. मग त्यांनी सांगितलं डोळे लाव. डोळे लावले, पण दिसलं का ब्रह्म? ते नाही गुरुजी, सगळा अंधारच दिसतो आहे. गुरुजींनी त्याचे डोळे असे जोरात दाबले. ते जोरात दाबल्यामुळे त्या डोळ्याच्या समोर असं चमकल्यासारखं काहीतरी झालं. म्हणजे गुरुजी काहीतरी पिवळं पिवळं दिसतं त्यालाच ब्रह्म म्हणतात. असं नाही. संशय आला की तो निराकरण करता आला पाहिजे आणि यासाठी बुद्धीमध्ये चातुर्य असावं लागतं. मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. यासाठी श्रोत्रियता असावी लागते. तो वाचून फेडावया समर्थ नाही. तुमच्याशिवाय माझा संशय कोणीही फेडण्यासाठी, दूर करण्यासाठी समर्थ नाही. सामर्थ्य असल्याशिवाय संकटाचं, संशयाचं निराकरण करता येत नाही. आज भगवान नृसिंहाची जयंती आहे. भक्त प्रल्हादांचा जन्म झाला आणि ते हिरण्यकश्यपूने सगळ्या नगरामध्ये, राज्यामध्ये अशी एक ब्रीदावळी सोडली होती की देवाचं नाव अजिबात घ्यायचं नाही, पत्रिकेत सुद्धा छापायचं नाही. सप्ताह तर लांबच राहिला. नाम घेऊन दे देवाचे हे बिरद हिरण्यकश्यपूचे. पण त्यांना कीर्तन नारदांचं आवडायचं बरं. त्याचे कीर्तन तुझे रुचे. वसुदेवाने नारदांचं स्तवन केले भागवतामध्ये. देवाचं नावसुद्धा घेऊ द्यायचं नाही असं बिरुद ब्रीदावळी हिरण्यकश्यपूची. पण ते हिरण्यकश्यपूला नारदांचं कीर्तन आवडायचं. आता कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल तर नक्की येणार ना, किंवा श्रीमन नारायण तर नक्की येणार. पण ते नारदांच्या मुखातून आलं की हिरण्यकश्यपूला आवडायचं, दुसरं मात्र कोणाचं नाही. आणि देवाचा पराक्रम असा की देवाने त्याच्याच उदरी भक्त प्रल्हादांचा अवतार करविला. आणि हे गावात सगळीकडे नावाला बंदी, पण घरात मात्र नामस्मरण अखंड सुरू. मग ते भक्त प्रल्हाद जे ऐकत नाही, मग त्यांना गुरुकुलामध्ये पाठवलं. ते गुरुकुलामध्ये गेले तर असुरविद्या शिकायचे. पण मधल्या वेळामध्ये सगळ्या बालगोपाळांना एकत्र करून आपल्या गुरुबंधूंना ते उपदेश करायचे. कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानिह. कुमार अवस्थेमध्ये आपण या भागवत धर्माचं पालन केलं पाहिजे आणि स्वतः नामस्मरण करायचे. गुरूंनी विचार केला, आपलं शिक्षण विद्यार्थ्यांना आवडत नाही. आणि मधल्या काळामध्ये भक्त प्रल्हादाला मात्र हे सगळ्या प्रकारचे वश होतात. मग एकदा भक्त प्रल्हाद घरी आले. वडिलांनी विचारलं, बाळा तो गुरुकुलामध्ये 6 महिने वर्षभर राहिला,
एखादं प्रवचन बसवलं का असं नाही विचारलं. विचारलं तू चांगल्या प्रकारे नेमकं काय शिकला. एखादं कीर्तन प्रवचन हे आता सामान्य आईवडील म्हणतात मुलाला आळंदीत राहिल्यानंतर. आणि हिरण्यकश्यपूने सांगितलं तो चांगलं काय शिकला. तेव्हा मी चांगलं काय शिकलं सांगू का. या जगतामध्ये भक्ती चांगली आहे आणि ती 9 प्रकारे आहे. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम विष्णो हो. आणि नेमका त्यानं विष्णूचा द्वेष होता. म्हणजे भगवान विष्णूची भक्ती करायची नाही ना. हा 9 प्रकारे भक्ती सांगतोय. प्रल्हादा भक्ती सोडून दे. ते म्हणे मी प्राण सोडेल पण भक्ती नाही सोडणार. आणि मग भक्त प्रल्हादांचा वध करण्यासाठी असे उपाय केले. एका उपायापासून वाचू शकत नाही. त्या अगोदर मला अमरत्व मिळावं अशी तपश्चर्या केली होती हिरण्यकश्यपूने. आणि त्या तपश्चर्याचा प्रभाव सगळं ब्रह्मांड तप्त होऊ लागलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने सांगितलं वरदान माग. म्हणे मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणे शक्य नाही आहे. मी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे म्हणे. का. आणि मलाच मारावं लागतं. पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. आप ब्रह्मभुवना लोका पुनरावृत्ती नोर्जुन. जिथं मला मारावं लागतं तिथं मी तुला कसं काय अमर करणार. मग तो म्हणला हे जर वरदान मिळत नसेल तर दुसरे कितीही माग. अमरपणा सोडून एक अमरपणा सोडून बाकी कितीही माग. आणि मग त्या हिरण्यकश्यपूने यादी लावली. म्हणे मला मरण येणार आहे ना. दिवसा नको रात्री नको. पृथ्वीवर नको आकाशात नको. घरात नको बाहेर नको. शस्त्र नको अस्त्र नको. त्यानंतर जमिनीवर नको आकाशात नको. किंवा मानवाकडून नको पशुपक्षाकडून नको. ब्रह्मदेव तथास्तु असं म्हणत राहिले. आणि ब्रह्मदेव गुप्त झाले तर हिरण्यकश्यप मोठाने हसला. म्हणे मी एक वरदान मागितलं होतं अमरपणाचं तर दिलं नाही. आणि तेच वरदान मी वेगवेगळ्या पर्यायाने मागितलं. ब्रह्मदेवाला फसवलं की नाही म्हणे. त्याला असं वाटलं बस आता आपण अमरच झालो. आता कुणीच आपल्याला मारू शकत नाही. आणि भक्त प्रल्हाद नामस्मरण करतात तर परमात्मा रक्षण करतो. देव राखे तया मारील कोण. देव ज्याचं रक्षण करतात त्यांना कोण मारणार आहे. इतका वैतागला. शेवटी भक्त प्रल्हादाला सांगितलं मी इतके उपाय तुला मारण्याचे केले एकाही उपायाने तो मरत नाही. का मरत नाही. म्हणे पप्पा माझं रक्षण करणारा फार चांगला आहे म्हणे. समर्थ आहे म्हणे. समर्थ आहे. कुठे आहे तो. ते म्हणले कुठं नाही असं विचारा. आहे असं काय विचारता म्हणे. तो कुठं नाही. म्हणे मग या खांबात आहे का. म्हणे ओ खांबात सर्वा गटी राम देहा दे एक भरला घनदाट. हरी दिसे सगळीकडे आहे. खांबावर त्याने लात मारली. खांबावरील लात मारिली दुर्जने स्तंभे नारायण प्रगटला. आणि भगवान प्रगट झाले ब्रह्मदेवाचे सगळे नियम सांभाळून. तर त्या हिरण्यकश्यपूने पुन्हा एक वाक्य वापरलं होतं. ब्रह्मदेवा तुमच्या सृष्टीतला एकही व्यक्ती मला मारू शकणार नाही असं वरदान द्या. भगवान नृसिंह प्रगट झाले. मला सामर्थ्य सांगायचं बरं. ते संशय दूर करण्यासाठी संकट दूर करण्यासाठी व्यक्ती समर्थ असावा लागतो. तसं परमात्मा समर्थ आहे. प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूच्या बरोबर युद्ध केलं. घेतला मांडीवर. आणि जेव्हा त्याचं विदीर्ण करायला सुरुवात केली पोटाला फाडण्यासाठी तर तो हसला आणि तो म्हणला तुम्ही मला मारू शकत नाही. म्हणे का. म्हणे मी ब्रह्मदेवाला वरदान मागितलेलं आहे. म्हणे काय वरदान मागितलं. म्हणे ब्रह्मदेवाला मागितलं होतं मला दिवसा नको रात्री नको. म्हणे आता सायंकाळ झाली. दिवस नाही रात्र नाही. म्हणे जमिनीवर नको आकाशात नको. तुला मी मांडीवर घेतलेला आहे म्हणे. घराच्या आत नको बाहेर नको. उंबऱ्यावर घेतलेला आहे. अस्त्र नाही शस्त्र नाही. नख आसरे का शस्त्रे म्हणे ते पहा. मानव नको पशुपक्षी नको. म्हणे माझं अर्ध शरीर मानवाचं आहे आणि अर्ध शरीर सिंहाचं आहे. नाही म्हणे मी ब्रह्मदेवाला सांगितलं होतं की तुमच्या सृष्टीतला एकही व्यक्ती मला मारणार नाही. म्हणे बरोबर आहे. मी ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला नाही. ब्रह्मदेव माझ्या सृष्टीतला आहे म्हणे. ब्रह्मदेवाला निर्माण करणारा मी आहे. त्यामुळे हिरण्यकश्यपूचा जसा वध केला. का. कारण जर ब्रह्मदेवाचे सगळे वरदान सांभाळून वध करायचं असेल तर व्यक्ती समर्थ असावा लागेल. जसं प्रभू समर्थ आहे तसा माझा संशयसुद्धा तसाच आहे ना. दुराग्रहे हिरण्याक्षे असं वरदान पुढं गेलेलं आहे बघा. 11व्या अध्यायामध्ये वर्णन केलं आहे. जसं भगवान तिथं वराह झाले किंवा भक्त प्रल्हादाकरता हिरण्यकश्यपूच्या आपलं नृसिंहाच्या रूपाने प्रगट झाले तसा माझा संशय दूर करण्यासाठी
आपणही आता समर्थ आहात. परी अनेक एक गोसाविया मज संशय असे साविया, तो वाचूनी फेडावया समर्थ नाही. संशयावनी थोर अनिक पाप नाही घोर, हा विनाशाची वागोर प्राणियासी. हा मी विश्वश्रियेचा भरता, मीची गायक पंडसुता. गोसावी असा समजता त्रैलोक्याचा वा शोधून काढलीच पण होऊया. मी विश्वश्रियेचा भरता, गोसावी असे समजता त्रैलोक्याचा. मागच्या पदामध्ये गोसावी आणि ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ, तो वाचूनी फेडावया समर्थ नाही. म्हणजे ज्यांना आपला संशय निराकरण करायचा असेल तर ती व्यक्ती समर्थही असावी आणि गोसावी म्हणजे स्वामीसुद्धा असावी. सत्ताधीशही आहे गोसावी पदाने आणि समर्थ पदाने श्रोत्रियता प्रतिपादन करायची. मनोनी सांगे श्री गोविंदा. या मागच्या वेळेतला हा भाव आहे. पहिला भाव मला संशय आहे, मला संशय आहे हे पहिलं कारण. आणि संशयाला दूर करण्यासाठी तुमच्यासारखा समर्थ नाही, स्वामी नाही. तुम्ही स्वामी आहात, समर्थ आहात मनोनी. आणि जो समर्थ असतो त्याला विचारलं पाहिजे की नाही, अन्नदान कोणी करावं? समर्थाची पंक्ती भोजने. तळिल्यावरील एक पक्वाने, ते विश्रवणी अर्थे पठने मोक्षचे लाभे. आपलं सामर्थ्य आहे, संशय आपण दूर करू शकता. मनोनी मागची कारणं घ्यायची, पुढं मनोनी शब्द आलेला आहे. मनोनी सांगे श्री गोविंदा. कवन एक कोणीतरी एक साधक आहे. हा साधक दुर्मिळ आहे बरं. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेति तत्वतः. म्हणजे कोणीतरी एक साधक उत्तम होता तो, म्हणून तर मोक्षपदा. त्याला सत्यलोकातलं पद नको, इंद्रपदातलंही पद नको, परमेष्ठी पदा तुच्छ मानी ती सर्वदा. किंवा इंद्रदिक पद असेल, पाताळीचा अधिपत्य असेल, या एकाही पदाला तो गवसणे घालत नाही. म्हणून सांगा बरं परमात्मन, कोणीतरी एक साधक मोक्षपदा झोंबत होता. झोंबत होता हा वाक्प्रचार आहे. म्हणजे मोक्षपदाला पकडण्याचा, गवसणी घालण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रयत्न कसा होता? अल्प प्रयत्न. त्याच्याकडे दोन गोष्टी होता. मोक्षपदाला गवसणी घालण्याकरता लागणारी श्रद्धा होती, पण श्रद्धेच्या बरोबर उपाय प्रयत्न असावा तेवढा प्रयत्न त्याच्याकडे नव्हता. म्हणून शब्द आला कवन एक मोक्षपदा झोंबत होता. श्रद्धा म्हणजे श्रद्धेनं, तृतीय विभक्ती घ्या. श्रद्धेनं मोक्षपदाला गवसणी घालत होता. पण मोक्षपदाला गवसणी घालण्याकरता नुसती श्रद्धा नाही ना लागत, त्याच्याबरोबर पराकोटीचे प्रयत्नही करावे लागतात. आणि प्रयत्नाला म्हणतात उपाय. त्या उपाया वाचून केवळ श्रद्धेनं तो गवसणी घालत होता. साधक फार चांगला आहे, उद्देश फार चांगला आहे. कोणता? की आपल्याला आत्यंतिक दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. मोक्षाची इच्छा असेल तर मुमुक्षुता म्हणतात. आणि ती ज्याला असेल तो मुमुक्षू झाला. ज्या अर्थी हा मोक्षपदाला गवसणी घालतो म्हणजे हा मुमुक्षूच आहे. आणि मग मुमुक्षूसाठी विवेक, वैराग्य, त्या समाधी षटकामध्ये श्रद्धा लागते. बघा, श्रद्धा आलेली आहे ना वेदवाक्याच्या वचनावर. आणि ब्रह्मविद्येचा उपदेश करणारे सद्गुरू यांच्यावर असणारा आत्यंतिक विश्वास, त्याला म्हणतात श्रद्धा. ती श्रद्धा त्याच्याकडे होती, पण जेवढे प्रयत्न लागतात त्या प्रयत्नांचा मात्र अभाव. म्हणून उपाय बिन झोंबत होता आणि श्रद्धेने झोंबत होता. एखादी वस्तू जर पकडायची असेल तर ती दोन हाताने पकडावी लागते. तसं मोक्ष नावाचं पद, याला जर गवसणी घालायची असेल तर एक श्रद्धेचाही हात लागतो आणि दुसरा प्रयत्नांचा सुद्धा प्रामाणिक हात लागतो. इथे प्रयत्न कमी होते. त्याची तयारी कशी होती? इंद्रिय ग्रामोने निघाला, आस्तेच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. ज्ञानोबारांनी या पुढच्या 2-3 ओव्यामध्ये प्रवासाचं रूप केलेलं आहे. साधक हा प्रवासी आहे आणि प्रवासी असल्यामुळे त्याचं एक मुक्काम ठरलेलं आहे. मग आता सामान्य प्रवास जर आपल्याला एखाद्या गावामध्ये करायचा असेल, समजा आपल्याला पंढरपूरला जायचं असेल, तर पहिल्यांदा आपलं राहतं घर सोडावं लागतं. आणि पंढरपूरला आपण निघालो
तर त्यासाठी आपल्याकडे वाहन असावं लागतं, चालण्याकरता पाय असावे लागतात, बळही असावं लागतं. हे सगळं असल्यानंतर ज्याप्रमाणे आपण मुक्कामाला गंतव्यस्थानाला पोहोचतो, तसं परमार्थामध्ये सुद्धा एक नगर आहे, नगर. आणि त्या नगराला जायचं असेल तर आपल्याला एका गावातून निघावं लागतं. ज्ञानोबांची योजना फार गोड आहे बरं. याच्यामध्ये रूपकच केलेलं आहे, पण रूपकामध्ये बारकावा किती आहे. तो एका गावातून निघाला आहे आणि एका नगराला जातो आहे. नगर हे विकसित असतं आणि गाव हे सामान्य प्रकारचं असतं. ज्या गावातून निघाला ते गाव इंद्रियांचं आहे. इंद्रिय ग्रामोनी निघाला, इंद्रियाच्या गावातून निघाला. मग इंद्रिय 10 प्रकारचे किंवा 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. त्याच्यामध्ये इंद्रियाच्या गावातून निघायचं म्हटलं की त्या गावामध्ये इंद्रियांचं कोणावर तरी प्रेम असतं. इंद्रियाचं प्रेम आहे विषयावर. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावचे पाही इंद्रियांचा. इंद्रियाला आवडतात विषय आणि एका एका इंद्रियांच्या ताब्यात गेल्यामुळे एका एका जीवाचा घात झाला. जो 5 इंद्रियांच्या मागे लागून 5 विषयामध्ये आसक्त झाला तर त्याचा घात काय नाही होणार. शब्द नावाचा विषय हरणाला आवडतो, तर तो पारधी बिन नावाचं वाद्य वाजवतो, तर त्याच्या मागं ते हरिण नुसतं जात राहतं, सारखं प्रवास करतं आणि मग तो पारधी त्याला पकडतो. एकीकडे अग्नी आहे, एकीकडे जाळं लावलेलं, एकीकडे शिकारी कुत्रे लावलेले असतात आणि चौथ्या भागाला तो बिन नावाचं वाद्य वाजवतो. त्याला गोरी म्हणतात. गोरीची या भुली मृग व्याधादृष्टीनं घाली आणि मग पारधी त्याला पकडतो, त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्र चालवतो. तो हरण म्हणतो, एक काम कर, जोपर्यंत माझा प्राण आहे, जोपर्यंत मला ऐकू येतं ना, तोपर्यंत वाद्य फक्त बंद करू नको. शब्द नावाचा विषय आहे. स्पर्श नावाच्या विषयाने हत्या कळला जातो. रूप नावाच्या विषयाने पतंगादिपी आलिंगन, ते तर त्याचे अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. रस नावाच्या विषयाने मासा सापडतो आणि मरणाला मुकतो. तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊन जाय, तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे. आणि गंध नावाच्या विषयाने तो भ्रमर अडकला जातो. भ्रमरभेदी कोडे बल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळी. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमळ दळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळे पन्ने स्नेह देखा. एका एका विषयाने एक एक जीव आकळला जातो. ज्याला 5 विषयाचं एका काळामध्ये आकर्षण असेल त्याचा घात का होणार नाही, नक्की होऊ शकतो. पण हा साधक फार उत्तम आहे. तो इंद्रियांच्या गावातून निघाला. बघा 5व्या अध्यायामध्ये एक ओवी आलेली आहे, जया आपण पे सांडोनी कही, इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. तो विषय नसेवी हे काही विचित्र येथ. साधक गावात राहतो ना, देहाच्या गावा आलिया. देहाचं गाव आहे, इंद्रियाचं गाव आहे, विषयांचं सुद्धा गावच आहे. पण तो इंद्रियांच्या गावातून निघाला आहे. आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. असा इंद्रियांच्या शब्दस्पर्शादी विषयांच्या तो गावातून निघाला, बाहेर पडला, म्हणजे त्याने आसक्तीचा परित्याग केला. हे उदाहरण जर आपल्याला घ्यायचं ठरलं ना, हे उदाहरण, तर या उदाहरणामध्ये आपल्याला भरतजींचं चरित्र पाहता येतं. बघा, इंद्रिय ग्रामोन निघाला, आस्तीच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. अनुकूळ होतं राज्य सगळं, जेने दिगमंडल जिंतिले, समुद्रवलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. अनुकूळ स्त्रिया पुत्र, अनुकूळ मंत्री पवित्र, अनुकूळ राज्य सर्वत्र, ते त्यागिले विचित्र नाना भोग. याच पदाला म्हणता येईल इंद्रिय ग्रामोनी निघाला. आस्था म्हणजे पराकोटीची आवड, परमार्थाची आवड. बरं, नाहीतर मग जीवाला आवड आहे कोणती, जे प्राणिया कामे भरू, देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. आव्हान टलिया आस्था बुद्धी, विषय सुखचे परमावधी, जीव तैसा उपाधी. आवडे लोका, पराकोटीची आवड असेल त्याला आस्था म्हणतात. आणि याची मोक्ष पदावर आस्था आहे, आवड आहे, म्हणून त्या आस्थेच्या वाटेला तो लागला आहे. मार्गाने पुढे निघाला.
कशासाठी निघाला? आस्थेचा रस्ता आहे. इंद्रिय गावाचा त्याग केलेला आहे, गाव सोडलेलं आहे आणि त्याला एका नगराला जायचं आहे. कोणत्या नगराला? त्याला स्वर्ग नावाचं नगर नको आहे, किंवा त्याला ब्रह्मदेवाचं सत्यलोकाचं नगरसुद्धा नको आहे. म्हणून तर ज्ञानोबा म्हणता ते भवस्वर्गा उबगले मुमुक्ष योग ज्ञाना वळगले पुढती नयो आणि गाले पैजा जेथ ओलांडुनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालीत मागा. साधकाच्या जीवनाचं वर्णन आहे बरं हे सगळं. या 2-3 ओव्यामध्ये याचं संपूर्ण जीवनाचा पट ज्ञानोबा उकलून दाखवतात. आत्मसिद्धी, सिद्धी म्हणजे प्राप्ती, आत्मप्राप्तीच्या पुढीला समोर असणाऱ्या नगरा यावया. त्याला नगराला यायचं आहे, एका शहरामध्ये यायचं आहे. कोणतं नगर आहे? नगरातच का जायचं बरं? वैकुंठवासी गुरुवारी गुलेबा म्हणायचे. ज्ञानेश्वरीमध्ये नगर जिल्ह्याचा उल्लेख आला बघा. नगरांतरी वशीजे तरी नागरची होईजे. मनुष्य नगरामध्ये राहिला की नागर होतो बरं. नागर म्हणजे चतुर होतो, हुशार होतो. खरा तर मूळ शब्द हे नागरच आहे, पण मराठवाड्यामध्ये नागर शब्दाला नादर म्हणतात. नादर दिसतो म्हणजे एखादा लहान मुलाचं स्नान झालं, काही त्याचा शृंगार करते, डोळ्यामध्ये काजळ लावते, गालावर एक काजळाचा टिपका देते आणि पाहिल्यानंतर माझा मुलगा नादर दिसतो, सुंदर दिसतो असल्याचा अर्थ होतो. तर ते आत्मसिद्धीची पुढीला नगरा यावया. आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे आणि आत्मस्वरूपाला जाणलं की दुःखाची निवृत्ती आहे. पंचदशीमध्ये शब्द आला बघा, रसो ब्रह्मरसम लब्ध्वा आनंदी भवती नान्यथा. किंवा शोकम तरती चात्मवित ब्रह्मवित परमाप्नोती. शोकम तरती चात्मवित रसो ब्रह्मरसम लब्ध्वा आनंदी भवती नान्यथा. आत्मस्वरूपाला जाणलं तर शोकाचं निवारण होतं आणि आनंदाची प्राप्ती होते. असे आत्मप्राप्ती आपल्याला घडावी. विचारसागरामध्ये जेव्हा 4थ्या तरंगाला प्रारंभ होतो ना, तेव्हा शुभ संतती नावाचा राज आलेला आहे. काल्पनिक कथानक आहे ते. निश्चलदास स्वामींनी ते वर्णन केलं आहे की शुभ संतती नावाचा राजा, ज्याची सगळी संतती शुभ आहे म्हणून नाव ठेवलं शुभ संतती. ते मुलाचं नाव पहिल्याचं आहे तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. तिन्ही मुलं एकत्र गोळा केले आणि मग वडिलांनी आपले संसाराचे अनुभव सांगितले. म्हणजे बाळांनो, मी आयुष्यभर संसार केला, पण या सगळ्या संसारामध्ये दुःखाशिवाय काय अनुभवाला आलं नाही. म्हणजे मग राज ऐश्वर होतं माझ्याकडं. गरीब माणसं समजतात श्रीमंत सुखी असेल, पण ज्याला श्रीमंती त्याला झोप येत नाही, अन्न पचत नाही, दुःख सांगावं कोणाला म्हणे. बाकीचे लोक समजतात म्हणे, पण राज ऐश्वर्यसुद्धा सुख देत नाही. म्हणून या दुःखरूपी असणाऱ्या राज्याचा मी तुम्हाला 3 जणाला वाटा करून देतो आणि मी मात्र आत्मचिंतनासाठी आत्मकल्याणासाठी वनात निघून जातो. राजा गेला निघून आणि मुलं एकत्र बसले. म्हणजे मुलं म्हणे, ज्या अर्थी आपला बाप सांगतो संसारात सुख नाही, संसारात दुःख आहे, म्हणजे दुःखरूपी असणाऱ्या राज्याचा आपल्याला वाटा देतो, दुःख आपल्या वाट्याला देतो आणि स्वतः आनंदासाठी वनात जातो. याला बाप म्हणावं का? असं मुलं म्हणाले. तिथं काय म्हणावं नेमकं? दुःख आपल्या वाट्याला देणार आहे, त्यापेक्षा आपणच आत्मकल्याणासाठी निघून जावं. आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. आणि जसे ते तिन्ही मुलं निघाले कशासाठी? आपलं आत्मकल्याण करण्यासाठी. म्हणून भरतांचं उदाहरण घ्या किंवा विचारसागरातले तिन्ही मुलं घ्या. इंद्रिय ग्रामोने निघाला, आस्तीच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. रस्ता बरोबर होता बरं. आत्मप्राप्तीचं नगर साध्यही बरोबर होतं. रस्ता बरोबर आहे, नगरही बरोबर आहे, केलेला त्यागही बरोबर आहे. फक्त आत्मसिद्धीचं जे पुढचं नगर आहे, त्या नगराला प्राप्त होण्याकरता लागणारा जो वेळ आहे, तेवढा वेळ त्याच्या हातामध्ये नव्हता. जसं आपण जर पेरणी केली तर लगेच काही पीक येत नाही. कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो यथा तद्वत आत्मविचारोपी शनै कालेन पच्यते बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान मां प्रपद्यते. याचे 2 अर्थ होतात. जर साधकाचा प्रयत्न मंद असेल तर त्याला या जीवनामध्ये ब्रह्मप्राप्ती होत नाही. आणि दुसरा भाव असा आहे, जर आगामी प्रतिबंध असेल, प्रारब्धाचा आगामी प्रतिबंध, तरीसुद्धा या जीवनामध्ये ब्रह्मप्राप्ती होत नाही.
म्हणून प्रारब्ध एवढं बलवान आहे, भोगूनच संपावं लागतं. आणि ब्रह्मज्ञान झालं की परत जन्म येत नाही, नस पुनरावर्तते. समजा प्रारब्ध शिल्लक आहे आणि आता ब्रह्मज्ञान झालं तर काय होईल? प्रारब्ध कर्माचा भोगा वाचून क्षय होईल. आणि सिद्धांत तसा नाही. म्हणून प्रारब्ध भोगून संपवावं लागतं. ज्ञानाने संचित नाही लागत, जळून जातं. क्रियमान कर्म असंगत्वाच्या बोधामुळे लागत नाही, पण प्रारब्ध मात्र भोगावंच लागतं. म्हणून ब्रह्मज्ञानाची जरी योग्यता असेल तरी पण प्रारब्धाच्या दृष्टिकोनातून जो शेवटचा जन्म असतो ना, त्या जन्मातच ब्रह्मज्ञान होतं, किंवा जेव्हा ब्रह्मज्ञान होतं तेव्हा तो त्याचा शेवटचा जन्म असतो. अशी संगती घ्यायची. कारण प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून तर भरतांना 3 जन्म घ्यावे लागले ना. भरतस्य त्रिजन्मभी. आणि वामदेवाला मातेच्या गर्भात असतानाच ब्रह्मज्ञान झालं. म्हणून काहीचा प्रतिबंध आगामी भविष्यामध्ये येणारा प्रतिबंध असेल तर ब्रह्मज्ञान होत नाही. ज्ञानासाठी 3 प्रतिबंध असतात. एक आहे भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध. भूत प्रतिबंधामध्ये भूतकाळामध्ये ज्या ज्या विषयावर आपण आसक्तीनं प्रेम केलं ते सगळे असणारे साधना करताना पदार्थ आठवतात, त्याला भूत प्रतिबंध म्हणतात. पंचदशीकाराने विचार केला आहे. एकाचं म्हणे आपल्या राणीवर प्रेम किंवा म्हशीवर प्रेम असेल, राणीवर असेल, तर त्याने त्याग केला, वनात गेला, डोळे लावले तर ब्रह्म नाही दिसायचं. म्हणजे राणीवर प्रेम केलं ते दिसायचं. गुरूंच्या लक्षात आलं आणि गुरूंनी सांगितलं, अरे जिच्यावर तो प्रेम केला आहे ती उपाधी शरीराची आहे. आणि त्या उपाधीला बाजूला करून पाहिलं तर उपहित ब्रह्मचैतन्य, या उपाधी माझे गुप्त, त्या चैतन्याचा तो विचार कर. भूत प्रतिबंध दूर झाला. वर्तमान प्रतिबंध 4 प्रकारचा. प्रतिबंध वर्तमानो विषयासक्ती लक्षण, प्रज्ञा मांद्यम कुतर्कश्च, विपर्यय दुराग्रह. हा वर्तमान प्रतिबंध असतो. वर्तमानातल्या प्रतिबंधामध्ये विषयावर आसक्ती असेल, बुद्धीची मंदता असेल, कुतर्क करण्याची बुद्धीमध्ये सवय असेल आणि विपरीत भावनेचा दुराग्रह असेल तर किती श्रवण केलं तरीसुद्धा ब्रह्मज्ञान होत नाही. विषयासक्तीसुद्धा प्रतिबंध करते. नाहीतर गुरुजी सांगतात हा कुतर्क करतो. तर्क करावा, तर्क्यताम मा कुतर्क्यताम, पण कुतर्क मात्र कधीच करू नये. आणि विपरीत दुराग्रह जर असेल, हट्ट असेल, तर त्यालाही ब्रह्मज्ञान होत नाही. किंवा बुद्धीची जर मंदत असेल, प्रज्ञा मांद्य म्हणतात, याला शमदमादी साधनं करावे लागतात. आणि आगामी जो प्रतिबंध येतो ना, त्या प्रतिबंधाला उपाय नाही. त्याला उपाय एकच, भोगणे हाच उपाय त्याला. मग आपल्या जीवनामध्ये जर आगामी प्रतिबंध असेल जन्माचा, प्रारब्धामध्ये 1 जन्म मिळतो, कधी कधी 10ही मिळतात. मग शेवटच्याच असणारी साधना नाही वाया जात ना. आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. आत्मप्राप्तीच्या पुढच्या नगरासाठी तो निघाला होता. रस्ता बरोबर आहे, नगरही बरोबर आहे, इंद्रिय गावाचा त्याग केला, त्यागही बरोबर आहे. ब्रह्मप्राप्ती का नाही झाली? जेवढा पाहिजे तेवढा वेग नव्हता. काही काही गाड्यांना आहे ना, त्याला पिकअप म्हणतात का? काही काही गाड्या पिकअप घेत नाही बघा, कंटाळा येतो त्यांचा. गाडी बरोबर असते, रस्ताही बरोबर असतो, पिकअपच घेत नाही. म्हणून जिथं 5 तासामध्ये जायचं तिथं 8 तास लागतात. आणि हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे की आपल्या गाडीचा वेग काय आहे. आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. तेव्हा होतं काय? तेव्हा आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न एववेची. ऐसा अस्तु गेला माझारीची. आयुष्य भानू, भानू म्हणजे सूर्य, त्याच्या जीवनातला आयुष्य नावाचा सूर्य आस्ताला गेला, मावळला. केव्हा पण? तव म्हणजे तेव्हा. आत्मसिद्धी जे आपलं स्वरूप आहे, जे 3 देहाच्या आत म्हणजे 3 देहाच्या अतीत आहे, ज्याला आपण स्थूल सूक्ष्म कारण म्हणतो, 3 देहाच्या अतीत आहे, पंचकोशापेक्षा वेगळं आहे, अवस्थात्रयातीत आहे, असं जे आपलं शुद्ध असंग स्वरूप, ज्याला आत्मा म्हणतात, किंवा ज्याला आपण कुटस्थ त्वंपद साक्षी संवित ज्याला नाव आहे, किंवा आत्मा म्हणतो, किंवा जवळचं नाव त्याला मी असं आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी, अमुक हा शब्द वापरला, मी ह ब प असं नाही. मी अमुक ऐसी बुद्धिस्फुर्य हरणीशी ते वस्तुगामी.
ते मी असं जे स्फुरण होतं की नाही, ते मी म्हणजे आत्मा नाही आहे, तर ते अहम नावाचं स्फुरण होतं. त्या अहम पदाचं जे लक्ष्य स्वरूप आहे ते आपलं स्वरूप आहे. कारण मी खोटा आहे ना, अहंकार खोटा आहे, पण त्या अहंकाराचं अधिष्ठान, त्या अहंकाराचं सुद्धा लक्ष्य स्वरूप जे आहे ते शुद्ध आपलं स्वरूप. म्हणून इदं तेसे वाळले, जे मीपणे विण डहारले, ते रूप पाहिजे आपुले आपणची, त्याला म्हणतात आत्मस्वरूप. आणि सिद्धी म्हणजे प्राप्ती. जेवढ्या वेगाने जायला पाहिजे तेवढ्या वेगाने गेला नाही. आत्मसिद्धी न ठकेची, आत्मसिद्धी काही त्याला मिळाली नाही, प्राप्त झाली नाही. आणि संसारातलं दुःख त्याने अनुभवलेलं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि मागुती न एववीची, असा मधीच राहिला. आत्मसिद्धी राहिली पुढं आणि संसार राहिला मागं. मागुती न एववीची, संसाराला यावंसं वाटत नाही, संसारामध्ये आसक्त व्हावंसं वाटत नाही. मागे कुठं यावं वाटत नाही त्याला, इंद्रियाच्या गावात यावंसं वाटत नाही. नाहीतर त्याला संसाराला यावंसं वाटत नाही असं जर अर्थ घेतला तर पुढच्या श्लोकामध्ये चिंतन येतं की त्याला जन्माला यावं लागतं. जन्माला संसार म्हणतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे. पण त्या संसाराला तर त्याला यावंच लागतं की नाही. पण इंद्रियाचा जो गाव आहे, थोडक्यात त्याला विषयामध्ये यावंसं वाटत नाही. मागुती न येववीची, संसारात तर त्याला येण्याची इच्छा नाही आहे. आणि आत्मसिद्धी काही प्राप्त झाली नाही. असा प्रकार घडता घडता अस्तु गेला माझारीची आयुष्य भानू. माझारीच म्हणजे मध्यंतरीच. मध्यंतरी म्हणजे कोणत्या मध्यंतरी? आत्मसिद्धी पुढं आहे आणि संसार माग टाकलेला आहे, आणि अशा मधल्या भागात तो राहिला. माझारीची म्हणजे मध्यंतरीच. आणि आयुष्य नावाचा सूर्य मावळला गेला. आयुष्य नाही सांगता येत ना कधी जाईल म्हणून. का सांगता येतं? आपल्याला आपल्या मोबाईलमधला बॅलन्स सांगता येईल, कारण त्याला एक्सपायरी डेट असते. आपण दुकानात घेतलेली गोळी सांगू शकतो, औषध सांगू शकतो की हे संपणार कधी आहे. एखाद्या टाकीतलं पाणी सांगता येतं की हे वापरात आलं तर किती वेगाने याचा प्रवास सोडला म्हणजे किती वेळामध्ये संपू शकतं. पण आपल्या जीवनातले श्वास नाही सांगता येत की हे कधी संपणार आहे. ते पान देवाने आपल्या हातामध्ये ठेवलं आहे, ते फाईल देवाकडे आहे, सांगता येतं का? आणि तरी माणसाला वाटतं मी बरेच दिवस राहणार आहे. भ्रमच आहे सगळं जीवन भ्रमात चाललं आहे, भ्रमात. अजून तर माझे भविष्याचे फार मोठे आराखडे म्हणे, हे माझ्या ॲम्बिशन्स आहे, महत्त्वाकांक्षा आहे म्हणे. या पूर्ण झाल्याशिवाय मी सोडणार नाही, काळच आपल्याला सोडणार नाही. आयुष्य नावाचा आणि दररोज आयुष्य कमी होतं की नाही? उदाहरणार्थ सकाळी 7 वाजता जेवढं आयुष्य होतं आपल्याकडं तेवढं आता आहे का? जवळपास 1 तास होत आला ना आता. सगळ्यांच्या जीवनातला 1 तास संपला आणि कळलासुद्धा नाही. असं क्षणाक्षणाला जसं आपल्या हाताच्या मुठीमधून बारीक असणारे, बारीक म्हणजे वाळूचे कण सुटावे. आता ही बारीक जर वाळू घ्यायची असेल तुम्हाला शरयूमध्ये जावं लागेल, अयोध्येला. इतकी बारीक वाळू जगात कुठं नसेल बहुतेक. आणि ती बारीक वाळू आपण हातामध्ये घेतल्यानंतर जशी ती बोटाच्या फुटीतून सुटून जावी, तसं आयुष्य आपल्या हातून निघून चाललं आहे. आयुष्य खातो काळ सावधान, या प्रमाणाला फक्त चाली नाही म्हणायच्या. हे कधीतरी आपल्या आतही उतरलं पाहिजे की आयुष्य खातो काळ सावधान राहिलं पाहिजे. जो सावध आहे ना तो साधक आहे, जो प्रमादी आणि बेसावध आहे तो साधक नाही होऊ शकत. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराहा. तत्पर सावध असेल, क्षणाक्षणाला सावध असेल तरच तो साधक आहे. आता आत्मसिद्धी त्याला काही मिळाली नाही. त्यागही चांगला होता, ध्येय गंतव्य चांगलं होतं, आस्थेच्या रस्त्याला सुद्धा लागलेला होता. पण काय करावं, ते आयुष्यामध्ये जेवढे साधना करायला पाहिजे होते. म्हणून साधकांनी सुद्धा या बाबतीमध्ये नाराज होऊ नये, पण वेगाने मात्र चाललं पाहिजे. जो सतत चालतो ना त्याला साध्य मिळतं. आणि ज्याला असं वाटतं की मी उद्या तर चालेल, उद्या करून घेईल, ती कथा आपण लहानपणी सगळ्यांनी ऐकली आहे. लहानपणातल्या कथाही चांगल्या होत्या. आता कथा नाही सांगितल्या जात, आता दुसरंच काही ते सांगितलं जातं. आणि कथा होती की नाही, आणि कासवाची कोणाची, सश्याची. हां, मी लई दिवस झाले सांगितले नाही म्हणून विचारलं. सश्याची आणि कासवाची शर्यत लागली म्हणे. सश्याला वाटलं याचा वेग कुठं ना आपला वेग कुठं. सहज आपण प्रचंड वेगामध्ये जाऊ शकतो, निघाला नाही वेगाने.
ससा सुरुवातीला ज्या वेगाने निघाला त्या वेगाने जर गेला असता ना तर तो कमीत कमी 5-6 वेळा तरी मुक्कामाला गेला असता. पण मध्यंतरी त्याने झाड पाहिलं, झाडाची सावली पाहिली. सशाला नाव ठेवू नका बरं, हे आपलं चालू आहे सगळे. सशाने झाड पाहिलं आणि तो म्हणला कासवाला यायला लई वेळ लागणार आहे, तोपर्यंत आपण गाजरं खाऊन घेऊन मस्त आराम करून निवांत निघू. कासव बिचारा चालत राहिला. सातत्य असेल तर मिळतं बघा. त्याने रस्त्याने जाताना त्याला पाहिलं, म्हणजे जाऊ द्या, आणि स्वतः त्या साध्याला शर्यतीला जिंकून पुन्हा तो माघारी आला. हे जसं घडावं, जो सतत प्रयत्न करतो त्याला साध्य मिळत असतं. आळशी माणूस प्रगती नाही करत बघा. आळशी आणि अभिमान असेल तर आळशीत असतो. नम्र जर असेल तर चालत राहिलं पाहिजे. पण याच्या जीवनामध्ये हा चालतोय प्रयत्नाला, आस्तेच या वाटा लागला. प्रयत्नही चांगला आहे, फक्त प्रयत्नामध्ये वेग नव्हता आणि आयुष्याचा सूर्य त्याचा मावळून गेला. मग त्याची अवस्था झाली कशी याकरता श्लोकातलंच उदाहरण ज्ञानोबाऱ्या पुढे देतात. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.